सर, हे आखाती देशांमधलं जे 4 दिवसांपासूनचं जे युद्ध सुरू झाले, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? ह्या 4 दिवसांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? जून 2025 मध्ये सुद्धा अमेरिकेनं इराणवर हल्ले केले आणि त्यावेळेस सुद्धा माझ्या मते अमेरिकेची दोन महत्वाची उद्दिष्ट होती. एक, इराणनं ज्या प्रकारे तो युरेनियम जे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असतं त्याचं संवर्धन करून एनरिचमेंट करून न्यूक्लिअर मिसाईल्स त्या ठिकाणी बनवता येतात. तर मागच्या काही काळामध्ये इराण जो आहे जबरदस्त युरेनियमचं एनरिचमेंट करतोय आणि 60% सुद्धा जास्त युरेनियमचं एनरिचमेंट करण्याची टेक्नॉलॉजी, एक प्रकारची केपेबिलिटी इराणनं हासिल केली होती. आणि असंच जर पुढे गेला तर 80 ते 90% युरेनियमचं एनरिचमेंट झालं की त्याच्यापासून न्यूक्लिअर मिसाईल्स बनतात. इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्तरित्या कॉर्डिनेटेड मॅनरमध्ये हे हल्ले केले आणि मागच्या 3 ते 4 दिवसात आपण पाहतोय की इराण सुद्धा त्याला रिस्पॉन्ड करतो. बरं, हा फक्त 2 देशांमधला संघर्ष नाही. ऑलरेडी इराणनं म्हणजे त्यातल्या त्यात IRGCनं, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोरनं जे हल्ले केलेले आहेत ते अरब राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत ज्या ठिकाणी US मिलिटरी बेसेस आहेत. IRGCचा कमांडर इन चीफ पहिल्या काही मिनिटांमध्येच मारला गेला. लगेच त्याच्यानंतर जे आहे IRGCनं घोषणा त्या ठिकाणी केली की आता आमचा नवीन कमांडर इन चीफ हा ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी असणार. म्हणजे दुसरी फळी त्या ठिकाणी तयार झाली. मल्टीलॅटरल फोरम जे ब्रिक्स असेल हे असेल, इथे भारताची जी आत्ताची जी स्थिती फार अशी मजबूत दिसत नाही. दुसरं, अमेरिकेच्या संदर्भाने मग एवढ्या इतर राज्यांचे देशांचे भांडण लावून त्या तिथे सगळ्या त्यांचे मिलिटरी फोर्स युज करून भारतासोबत ट्रेड डील असेल किंवा या सगळ्यातनं तो पैसा भरून काढतोय का अमेरिका? दुसरं महायुद्ध झालं आणि मग अशी परिस्थिती होऊ नये, जगामध्ये शांतता असावी म्हणून युनायटेड नेशन्स नावाची एक संस्था आपण बनवली. त्यामधलं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, सुरक्षा परिषद, याची जबाबदारी आहे की बाबा अशा प्रकारचा संघर्ष असेल तर लवकरात लवकर तो निवळावा. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मला जर कोणी विचाराल तर जो आहे तो सबशेल फ्लॉप त्या ठिकाणी येतोय. सॉरी टू यूज द वर्ड षंड. आज घडीला युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल ही षंड संस्था त्या ठिकाणी. नमस्कार, मी भागवत झुंबड, इझी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, इराण, इस्रायल आणि अमेरिका जे आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे या संदर्भाने भारतावरती काय परिणाम होतील आणि एकंदरीत याचं भवितव्य काय, या सगळ्यांचं विश्लेषण करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश लगे सर. त्यांच्याकडनं आज आपण समजून घेणार आहोत की ह्या युद्धाचे जगावरती, भारतावरती कशा पद्धतीचे परिणाम होणार आहे. सर, तुमचं इझी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, हे आखाती देशांमधलं जे 4 दिवसांपासूनचं जे युद्ध सुरू झाले त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? ह्या 4 दिवसांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मुळातच हा संघर्ष जो आहे इस्रायल विरुद्ध इराण इतका मर्यादित तो त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सुरुवातीलाच इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्तरित्या कॉर्डिनेटेड मॅनरमध्ये हे हल्ले केले आणि मागच्या 3 ते 4 दिवसात आपण पाहतोय की इराण सुद्धा त्याला रिस्पॉन्ड करतोय. बरं, हा फक्त 2 देशांमधला संघर्ष नाही. ऑलरेडी इराणनं म्हणजे त्यातल्या त्यात IRGCनं, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोरनं जे हल्ले केलेले आहेत ते अरब राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत ज्या ठिकाणी US मिलिटरी बेसेस आहेत. म्हणजे ऑलरेडी अरब राष्ट्र जी आहेत ती यामध्ये ओढली गेलेली आहेत. बरं, याच्या सोबतीलाच दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर सुद्धा हल्ला केला. म्हणजे सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर जसं असेल जसं सौदी अरेबियामधलं अरामकोचं रिफायनरी त्या ठिकाणी असेल किंवा आज जे आहे ओमान मधल्या एका ऑइल फील्डमध्ये हल्ला त्या ठिकाणी केला, UAE मध्ये काही हल्ले केले. म्हणजे ही अरब राष्ट्र सुद्धा जी आहे या युद्धामध्ये ओढली गेलेली आहे. बरं, इथपर्यंत हे थांबलं नाही. ज्या प्रकारचे जागतिक परिणाम याच्यात होत आहेत तर त्या अनुषंगानं आता युरोपियन युनियनची काही राष्ट्र म्हणजे नेटोची सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी सुद्धा, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युनायटेड किंगडम असेल, यांनी अमेरिकेला उघड उघड पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे की आम्ही सुद्धा अमेरिकेच्या बाजूनं इराणच्या विरुद्ध लढण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे. म्हणजे 2 देशांपुरतं हे युद्ध मर्यादित राहिलं नाही तर आता याला ऑलरेडी क्षेत्रीय युद्धाचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि आणखीन त्याची व्याप्ती त्या ठिकाणी वाढते. फक्त एक मुद्दा सांगतो की मुळात जे आहे अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या बाजूने जे आहे आणखीन राष्ट्र उभे राहतात आणि ते पहिल्यापासूनच जे आहेत मजबूत आहेत, त्यांनी तगडं होमवर्क केलेलं आहे. सामरिकदृष्ट्या इराणपेक्षा कितीतरी पटीनं ते मोठे आहेत. इराण सुद्धा जो आहे त्यांच्याशी संघर्ष करतोय. पण आज घडीला बॅटल फील्डवर जर आपण पाहिलं, युद्धभूमीवर पाहिलं तर इराण एकटा लढतोय. चायना, रशिया याच्याकडून त्याला जो सपोर्ट मिळणं अपेक्षित होतं, ज्याला आपण म्हणतो बुट्स ऑन ग्राउंड, म्हणजे युद्धभूमीवर चायना आणि रशियाकडून सैनिक शस्त्रास्त्र घेणं जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी आलं नाही. आणि मला वाटत नाही की चायना आणि रशिया इराणच्या मदतीला युद्धभूमीवर त्या ठिकाणी येतील. आंतरराष्ट्रीय पटलावर मदत किंवा विधानं देणं दॅट्स ओके. आणि यामुळं येणाऱ्या काही काळामध्ये माझ्या मते अमेरिका, इस्रायल हे इराणवर हावी होतील. IRGCचा एक प्रकारे जे आहे खात्मा करण्यामध्ये किंवा त्याला डायल्यूट करण्यामध्ये यशस्वी होतील आणि यातच कुठेतरी हे युद्ध काही अंशी, म्हणजे मी फक्त सामरिक संघर्ष जो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फुल फ्लेज चालू आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये ॲट मॅक्स एखादा आठवडा ते 10 दिवसांमध्ये ते कमी होईल अशी शक्यता मला वाटते. सर, ह्या तुम्ही सविस्तर सांगितलं,
सगळ्यात पहिला प्रश्न मला या संदर्भाने विचारायचा आहे की इस्रायल आणि अमेरिकेने जो हल्ला इराणवरती केला हा फक्त न्यूक्लिअर कॅपेबिलिटी संपवण्यासाठी केला की याच्या मागचं तुम्ही राजकारण कशा पद्धतीने बघता? मला वाटतं की मागच्या काही काळापासून म्हणजे आपण थोडंसं मागं आपल्याला त्या ठिकाणी वळावं लागेल आणि जून 2025ला 12 दिवसाचं जे युद्ध झालं सो कॉल्ड अमेरिकेनं इराणमध्ये न्यूक्लिअर साईट्सवर जे हल्ले त्या ठिकाणी केले त्याचा सुद्धा परामर्श आपण घ्यावा लागेल. जून 2025 मध्ये सुद्धा अमेरिकेनं इराणवर हल्ले केले आणि त्यावेळेस सुद्धा माझ्या मते अमेरिकेची दोन महत्वाची उद्दिष्ट होती. एक, इराणनं ज्या प्रकारे तो युरेनियम जे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असतं त्याचं संवर्धन करून एनरिचमेंट करून न्यूक्लिअर मिसाईल्स त्या ठिकाणी बनवता येतात. तर मागच्या काही काळामध्ये इराण जो आहे जबरदस्त युरेनियमचं एनरिचमेंट करतोय आणि 60% सुद्धा जास्त युरेनियमचं एनरिचमेंट करण्याची टेक्नॉलॉजी एक प्रकारची केपेबिलिटी इराणनं हासिल केली होती. आणि असंच जर पुढे गेला तर 80 ते 90% युरेनियमचं एनरिचमेंट झालं की त्याच्यापासून न्यूक्लिअर मिसाईल्स बनतात. मग पहिली गोष्ट अमेरिकेला हे हासिल करायचं होतं की न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून इराणला परावृत्त करणं हा त्याचा पहिला ऑब्जेक्टिव्ह होता. आणि माझ्या मते दुसरा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होता की 1979ला जे इस्लामिक रिव्होल्युशन इराणमध्ये झालं आणि त्याच्यानंतर अमेरिकेच्या विरोधातलं अशा प्रकारचं तिथे जी धर्मसत्ताक राजसत्ता पद्धती आली आणि आयातुल्ला अली खामेनी आता त्यांचे सर्वोच्च लीडर त्या ठिकाणी होते. तर ह्या सत्तांतर घडवणं रेजिम चेंज ही धर्मसत्ताक राजसत्ता पद्धती हटवणं आणि त्याच्या ठिकाणी अमेरिकन धार्जिनं सरकार त्या ठिकाणी बसवणं. मग ते डेमोक्रेटिकली इलेक्टेड असेल किंवा 1979च्या अगोदर जशा प्रकारची तिथे राजेशाही पद्धती होती तशा प्रकारच्या राजेशाही पद्धतीचा सिस्टम त्या ठिकाणी आणणं हा सुद्धा त्या ठिकाणी उद्देश होता. फक्त मिलिटरी स्ट्राईकनं जे आहे जून 2025 मध्ये अमेरिकेला हे हासिल करता आलं नाही. मग डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इराणमध्ये युवकांचा असंतोष होता या आयातुल्ला अली खामेनीच्या राजवटीविरुद्ध. कारण महागाई वाढतीये, अर्थव्यवस्था खाईत चाललेली आहे, बेरोजगारी आहे आणि त्याच्या सोबतीलाच तिथल्या महिला ज्या आहेत प्रचंड त्यांच्यावर अत्याचार आहेत की हिजाब घालायचा वगैरे वगैरे रिस्ट्रिक्शन सगळे. मग हा जो असंतोष होता या असंतोषाला आपल्या पारड्यात कसं पाडून घेता येईल हे अमेरिकेने विचार केला. म्हणून जून 2025ला त्याला जे जमलं नाही ते आता 2026 मध्ये करण्यासाठी या असंतोषासोबतच अमेरिकेनं जबरदस्त फिल्डिंग लावली, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डिप्लॉयमेंट केलं आणि अशा प्रकारचा मिलिटरी हल्ला केला. या मिलिटरी हल्ल्याच्या माध्यमातून मिलिटरी ऑब्जेक्टिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आयातुल्ला अली खामेनीचा खात्मा करणं मेजर मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्यांनी हासिल केलं. पण दुसरं महत्वाचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह सत्तांतर करणं ते खरोखरच होऊ शकेल का, त्याला किती कालावधी लागेल हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी ठरवणार. आयतुल्ला खामेनीच्या मृत्यूनंतर असं वाटलं होतं की हे सगळं म्हणजे अमेरिका करू शकत, पण IRGC ज्या पद्धतीने तिथं प्रत्युत्तर यांना देत आहे तर याकडे तुम्ही कसं बघता की म्हणजे कंटिन्युअसली ते हल्ले त्यांनी सुरूच केले आता तिथल्या सगळ्याच्यावरती? सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी आणि त्याच्या सोबतीलाच IRGCचे कमांडर आणि पॉलिटिकल नेतृत्वातली एक महत्वाची फळी म्हणजे ही सर्वोच्च नेत्यांची फळी कमांडर्स, मिलिटरी कमांडर्स ऍज वेल एज राजकीय नेतृत्व ही कापून काढण्यामध्ये जे आहे पहिल्या काही तासामध्येच इस्रायल आणि अमेरिकेला यश मिळालं. पण माझ्या मते ऑलरेडी इराणलाही हे त्या ठिकाणी माहित असावं की असा हल्ला जो आहे आपल्या विरुद्ध होणार आहे. सर्वोच्च नेता मारला जाईल नाही तो भाग त्याच्यातला वेगळा, पण असा हल्ला होईल हे इराणलाही अपेक्षित त्या ठिकाणी होतं. आणि म्हणूनच ज्याला आपण म्हणतो सेकंड रंग लिडरशिप जी नेतृत्वाची दुसरी फळी जी आहे तीही तुम्हाला तयार होताना दिसते. मी एक उदाहरण देतो. IRGCचा कमांडर इन चीफ पहिल्या काही मिनिटांमध्येच मारला गेला. लगेच त्याच्यानंतर जे आहे IRGCनं घोषणा त्या ठिकाणी केली की आता आमचा नवीन कमांडर इन चीफ हा ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी असणार आहे. म्हणजे दुसरी फळी त्या ठिकाणी तयार झाली. त्याचबरोबर इव्हन आपण राजकीय नेतृत्व सुद्धा जर पाहिलं तर ऑलरेडी त्यांची तयारी त्या ठिकाणी आहे. 3 जणांचं तिथले राष्ट्राध्यक्ष, तिथले चीफ जस्टिस आणि जे आयातुल्ला अलिकी आहे यांचं एक ज्याला आपण म्हणू एंटरिम कौन्सिल अंतरिम परिषद तयार झालेली आहे जे सध्याचा राजकारभार पाहते आणि येणाऱ्या काळामध्ये पॅनल ऑफ एक्सपर्टच्या माध्यमातून या आयातुल्ला अली खामेनीचा वारसदार सुद्धा त्या ठिकाणी. पण हे सगळं पुढे काय होईल हे कशावर डिपेंडेंट आहे? माझ्या मते IRGC किती चिवटपणे लढा देऊ शकतो, किती जे आहे अमेरिका किंवा इस्रायलचे हाय व्हॅल्यू टार्गेट्स अटॅक करू शकतो आणि खरोखरच हे युद्ध किती लांबवू शकतो. जितकं युद्ध लांबेल तेवढं डिसएडव्हान्टेज अमेरिका ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. पण एकूणच सामरिक दृष्ट्या जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या मते जे आहे एखाद्या आठवड्यापेक्षा जास्त फार काळ जे आहे IRGC अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या या सामरिक सामर्थ्यासमोर त्या ठिकाणी टिकणार नाही. पण मी जसं म्हटलं की जर या कालावधीमध्ये जर त्यांना हाय व्हॅल्यू टार्गेट त्या ठिकाणी हिट करता आले, फॉर एक्झाम्पल बेंजामिन नेतन्याहू याला काही त्या ठिकाणी करता आलं किंवा काही महत्वाचे नेते जे आहेत, काही कमांडर आहेत यांना अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या जर हिट करता आलं तर मग मात्र माझ्या मते याची दशा आणि दिशा ती त्या ठिकाणी वेगळी असू शकेल. या सगळ्यामध्ये जर इराणने स्ट्रॅटेजिकली पर्शियन आखात जर ब्लॉक केलं
तर काय परिणाम होऊ शकतात? म्हणजे जगाला याचे परिणामामध्ये ओढण्याचा इराणचा हा याच्याकडे तुम्ही कसं बघता? ऍब्सोल्युटली हा जो आहे हुकमी एक्का आहे इराणकडं, आणि माझ्या मते इराणनं हे सुद्धा सगळ्यात प्लॅन करून त्या ठिकाणी ठेवलं असेल. मुळातच इराणचं जर तुम्ही जॉग्राफिकल लोकेशन पाहिलं तर हा इराण आहे, आणि इराणच्या साऊथला, दक्षिणेला ही स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे काय, ही जी आहे अत्यंत चिंचोळी अशा प्रकारची सामुद्रधुनी आहे, आणि साधारणतः 20 मैल असा जो आहे त्या ठिकाणी त्याची रुंदी, त्याच्या म्हणजे जो सगळ्यात नार्वेस्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी 20 मैल एवढंच त्याचं त्या ठिकाणी अंतर असेल. म्हणजेच जगभरातल्या ज्या तेल वाहतूक करणाऱ्या, त्याचबरोबर इतर माल वाहतूक करणाऱ्या जहाजा ज्या आहेत, आणि जगभराला जो ऑइल सप्लाय म्हणजे या तेलाचा जो पुरवठा होतो, 20% पुरवठा याच स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जाणाऱ्या तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या मार्फत होतो. मग त्यालाच जर ब्लॉक करण्यामध्ये इराणियन नेव्ही यशस्वी झाली, IRGC जर यशस्वी झाला, तर त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण जगावर होईल हे त्याला माहित होतं. आणि तेच आपण पाहतोय, म्हणजे काही तासाच्या आतच जसं IRGCनं या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला चोक करण्याचा निर्णय घेतला, तशा प्रकारची धमकी दिली की आता कुठलंही जहाज इथे गेलं तर आम्ही त्याला जाळून टाकू, आम्ही त्याला उद्ध्वस्त त्या ठिकाणी करू. ऑलरेडी जागतिक स्तरावर आपण पाहतोय की $83 प्रति बॅरल पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलचे जे आहेत प्राइसेस त्या ठिकाणी गेलेले आहेत. ऑलमोस्ट 20 ते 25% जे आहेत नॅचरल गॅसेस आपण ज्याला म्हणतो, LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस, त्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला दिसत आहेत. आणि भारतासारखा देश जो 85% एनर्जी सिक्युरिटीसाठी जे आहे पेट्रोलियम पदार्थ दुसऱ्या देशांकडून आयात करतो, साधारणतः 40 ते 50% आपली ऊर्जेची गरज ही याच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येणाऱ्या जहाजांच्या मार्फत होते. ते जर तिथे ब्लॉक होत असेल तर भारताला सुद्धा मोठा फटका त्या ठिकाणी बसू शकतो. म्हणजे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे विपरीत परिणाम होतात हे IRGCला त्या ठिकाणी माहित आहे. जर आपण अरब देशांवर हल्ले केले आणि तिथल्या सामान्य नागरिकांना किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे ट्रॅव्हलर आहेत त्यांना जर त्या ठिकाणी त्रास झाला, तर जगभरातले नेते, जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या देशांचे नेते हे अमेरिका इस्रायलशी चर्चा करतील, त्यांच्यावर दबाव टाकतील, आणि अमेरिकेची इराण विरुद्धची जी आक्रमकता आहे ती कमी होईल, चर्चेच्या माध्यमातून शस्त्रसंधी होईल, असा कयास किंवा असं गणित हे IRGCचा असावं. म्हणून तो हेतुपुरस्सरपणे अरब राष्ट्रांवर हल्ला करतोय, म्हणून त्याने हेतुपुरस्सरपणे हे स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुद्धा चोक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, आता तुम्ही जसं भारताचा उल्लेख केला म्हणून प्रश्न विचारतो की भारताचं जर बघितलं तर इतक्या काळापासून इराण सोबत असेल किंवा इस्रायल सोबत असेल, हे दोन्ही मित्र राष्ट्र आपले राहिले. याच्यामध्ये भारताची आता काय भूमिका असली पाहिजे आणि लार्जर लेवलला अजून काय परिणाम तुम्हाला भारतावर होताना दिसायचे? नक्कीच माझ्या मते भारतानं बघ्याची भूमिका घेऊन या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे भारत जर असं म्हणत असेल की बाबा हे तर जे आहे शेकडो किलोमीटर दूर इस्रायल आणि इराण मधला संघर्ष आहे, तर आम्ही जे आहे त्यामध्ये काहीही करणार नाही, फक्त आम्ही वेट अँड वॉच, माझ्या मते ते चुकीचं ठरेल. यासाठी कारण आता आपण जशी चर्चा करतोय भारताचं आर्थिक हित त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे. त्याचबरोबर भविष्यातले आपले जे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स आहेत, सोबतच आपण जी इराणमध्ये गुंतवणूक केलेली आहे चाबहारमध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट, मग ही सगळी गुंतवणूक आपली खतऱ्यामध्ये त्या ठिकाणी येईल. म्हणून भारतानं जे आहे या ठिकाणी ऍक्टिव्ह भूमिका घेणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची बाब, अरब राष्ट्रांमध्ये जे 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त भारतीय लोक त्या ठिकाणी राहतात, हे युद्ध चिघळलं तर त्यांची सुरक्षितता, त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायाविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतील. मग भारतानं ऍक्टिव्ह भूमिका घ्यावी म्हणजे काय करावं? आणि तुम्ही जर फार राईटली पॉईंट आउट केलं की भारताची स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, म्हणजे एका बाजूला इराण सारखं राष्ट्र हे सुद्धा आपलं मित्र राष्ट्र आहे, आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल असेल, अमेरिका असेल, हे सुद्धा आपलं मित्र राष्ट्र आहे. मग भारतानं या दोघांशीही चर्चा करावी. विधानं द्यायची त्या ठिकाणी एकदा काही गरज नाही. इव्हन बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारताने या दोघांशीही चर्चा केली, आणि लवकरात लवकर हा संघर्ष कसा निवळेल, लवकरात लवकर जे युद्ध कसं संपेल, यासाठी जर प्रयत्न केले तर या 2 राष्ट्रांचं तर भलं आहेच आहे, अरब राष्ट्राचं, आखाती देशाचं भलं आहेच आहे, जगाचं भलं आहे, पण त्याच्या अगोदर भारताचं सुद्धा त्या ठिकाणी हित आहे. म्हणून मला स्ट्रॉंगली वाटतं की भारतानं सकारात्मक भूमिका घ्यावी, एक मध्यस्थ म्हणून किंवा बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हे युद्ध कसं संपेल, लवकरात लवकर हे युद्ध संपणं, संघर्ष त्या ठिकाणी निवळणं हे भारताच्या फायद्याचं आहे. म्हणून भारतानं ऍक्टिव्हली त्या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. हे जर असं झालं नाही तर इथं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येते की भारतावर परिणाम काय होते. आपण पाहिलं काही तासामध्येच पेट्रोलियम पदार्थाच्या किमती त्या ठिकाणी वाढत आहेत. पुढचे 10 ते 14 दिवस जे आहे पुरेल एवढा माझ्या मते जो एक कंटिन्युअन्सी रिझर्व्ह आपल्याकडे नक्कीच आहे. म्हणून लगेच लोकांनी पेट्रोलियमच्या पदार्थ घेण्यासाठी किंवा पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही. पण हे युद्ध 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ जर त्या ठिकाणी लांबलं तर मग पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या ठिकाणी वाढतील. एवढंच नाही, आपण ज्याला नॅचरल गॅस म्हणतो किंवा LPG आहे त्याचाही किमती त्या ठिकाणी वाढतील. आणि जर पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढत असतील तर आपल्याला माहिती आहे की त्याचा ओव्हरऑल सगळा कॅस्केडिंग इफेक्ट हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो, एकूणच महागाई वाढण्यावर त्या ठिकाणी होतो. बरं, दुसरी गोष्ट, हे सगळं बंद असल्यामुळे जे आहे पश्चिम आशियामधली जी एअर स्पेस आहे ती बंद असल्यामुळे भारतामधून युरोपकडे, अमेरिकेकडे जाणारी जी विमानं आहेत त्यावर सुद्धा जे आहे खूप सारी उड्डाणं आपल्याला कॅन्सल करावी लागली. म्हणजे सिव्हिल एव्हिएशन
एव्हिएशन सेक्टर जे आहे त्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी होतंय. कित्येक हजारो भारतीय जे आहेत ते दुबई आणि बाकीच्या एअरपोर्टवर अडकून पडलेले आहेत हेही आपल्याला माहिती आहे. तिसरी गोष्ट, ज्या माल वाहतूक करणाऱ्या जहाजा आहेत, मग माल वाहतूक करणाऱ्या जहाजा सुद्धा ज्या आहेत त्या स्टक झालेल्या आहेत. आपण ऐकलं की JNPT मध्ये जे आहे 300-400 माल वाहतूक करणाऱ्या जागा या तिथेच त्या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत. म्हणजे जागतिक सप्लाय चेन त्या ठिकाणी असो, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती त्या ठिकाणी असो, जागतिक हवाई वाहतूक त्या ठिकाणी त्याच्यात असो, आणि भारताचे 1 कोटीहून जास्त लोक, जे भारतीय लोक अरब राष्ट्रांमध्ये राहतात, त्यांची सुरक्षितता, त्यांचा व्यवसाय, या सगळ्या अँगलला आपण पाहिलं ना, ऑफकोर्स स्ट्रॅटेजिक अँगल, या अँगलला पाहिलं तर भारताचं हित यामध्ये जोडलं गेलेलं आहे. म्हणून भारतानं लवकरात लवकर काहीतरी या ठिकाणी सक्रिय भूमिका घेणं आवश्यक आहे. बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. काल जी सुरक्षा समितीची जी मीटिंग झाली पंतप्रधानांसोबत आणि ब्रीफिंग दिल्या जात नाही इतर वेळेस त्यांनी ते काल दिलंय, असं कुठेतरी दिसतंय की आपण अमेरिका आणि इस्रायलच्या बरोबर आहोत. तसं म्हणजे आपला जुना मित्र असताना इराणच्या कुठेतरी त्याच्याबद्दल आपलं काहीच स्टेटमेंट येत नाही किंवा आपण तो कसा जरी असला तरी राष्ट्राध्यक्षाला मारल्यानंतर इतर वेळी जे स्टेटमेंट काही रशियाने असेल, चायनाने असेल, ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने भारताने दिलं नाही. हे सगळं तुम्ही सांगा. नक्कीच भागवत, 2 अत्यंत महत्वाचे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी रेज केले. युजली जी सुरक्षा संबंधित जे आहे सर्वोच्च निर्णय घेणारी कॅबिनेटची जी समिती असते त्याला आपण म्हणतो CCS, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. आणि मग कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. याच्या आधी खूपदा या मीटिंग्स त्या ठिकाणी झाल्या, पण त्या मीटिंगमध्ये कारण सुरक्षिततेशी संबंधित चर्चा होत असल्यामुळे सहसा CCS मध्ये काय चर्चा झाली याचं ब्रीफिंग दिलं जात नाही. पण परवाची जी मीटिंग झाली त्याच्यानंतर CCSच्या मीटिंग नंतर अधिकृत त्या ब्रीफिंग दिलं की कशा प्रकारे वेस्ट एशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये जे आहे संकट निर्माण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे वेगवेगळ्या बाबी भारत जो आहे डायलॉग आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवू इच्छितो वगैरे सगळं त्या ठिकाणी सांगितलं. एक गोष्ट यामध्ये जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं, ओव्हरऑल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची जर तुम्ही स्टेटमेंट त्या ठिकाणी पाहिले तर आपण जे आहे म्हणजे भारतानं त्या ठिकाणी सांगितलं की UAE वर जो हल्ला झालेला आहे तो निषेधार्ह आहे. म्हणजे इराणनं UAE वर हल्ला केलेला जो आहे तो निषेधार्ह आहे याच्याविषयी स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं. पण संपूर्ण मागच्या 3 दिवसांमध्ये 4 दिवसांमध्ये अधिकृतरित्या खामेनी मारला गेला याविषयीची आहे ना सकारात्मक ना विरोधामध्ये त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं. म्हणजे इराणशी संबंधित आपण कुठलंही स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं नाही, पण ऍटलिस्ट इस्रायल किंवा अमेरिकेला थोडंसं सपोर्ट त्या ठिकाणी करणारं UAE वरचा हल्ला, अरब देशांवरचा त्या ठिकाणचा हल्ला या अँगलनं केलेला. आणि ऑफकोर्स गोलमटोल नाही म्हणजे त्याच्यामध्ये मिनिंग त्या ठिकाणी आहे, पण डिप्लोमसीच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून हा सगळा वाद जो आहे तो सुटावा अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी बोलत जातात. पण मला वाटतं यामध्ये थोडंसं जे आहे आता याला कसं इंटरप्रिट करायचं, जर कुठला चष्मा आपण घालतो त्यावर त्या ठिकाणी आपण जर विरोधक त्या ठिकाणी असू तर आपण नक्कीच म्हणू की ठाम भूमिका भारताने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. ऑफकोर्स आपण जे आहे इमर्जिंग सुपर पॉवर आहोत, आपण स्वतःला विश्वगुरु म्हणतो, मग असं गुपचूप राहून जे आहे विश्वगुरु आपण त्या ठिकाणी म्हणू शकू का, ही एक बाजू आहे. दुसरी बाजू जी आहे कुठेतरी आपलं भविष्यातलं हित लक्षात घेता ओव्हरऑल आता अमेरिकेसोबत जे आहे ट्रेड डीलशी संबंधित काही बाबी आहेत. अमेरिका आपला स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि आवडो ना आवडो अमेरिका जी आहे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका जी आहे ती सर्वात प्रगत अशा प्रकारची व्यवस्था आहे. अमेरिकेमध्ये जे आहे टॉपमोस्ट मिलिटरी आहे आणि डोनाल्ड ट्रम्पला जे आहे खुश करणं असं जर काही तशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं तर बहुतेक देशांना जो आहे त्याचा फायदा झालेला आहे. त्याला जर जे आहे छेडण्याचा प्रयत्न केला तर जो आहे तो विक्षिप्त व्यक्ती आहे आणि अशा प्रकारे त्याचं नुकसान होतं हे सगळं जग त्या ठिकाणी पाहतं. मग अननेसेसरीने जे आहे भारताचं हित पाहता फक्त काही स्टेटमेंट देऊन अमेरिकेला नाराज करण्याच्या ऐवजी एक प्रकारे जे आहे स्ट्रॅटेजिक सायलन्स ठेवणं हे आपल्या फायद्याचं आहे असं भारताला वाटत असेल. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये भारत त्या ठिकाणी काही बोलत नसेल. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आपण बोलो की न बोलो, माझ्यासाठी हे महत्वाचं नाही की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काही स्टेटमेंट त्या ठिकाणी देतोय का, पण बोललो जरी नाही तरी अतिशय ऍक्टिव्हली आपण पडद्यामागं काम करणं आवश्यक आहे. आपण अरब राष्ट्रांशी बातचीत करणं, मी तर म्हणतो आपण चायना, साऊथ कोरिया, जपान यांच्याशी बातचीत करणं आवश्यक आहे. का, कारण स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद पडल्यामुळे जे आहे चायनाला एक खूप मोठा एनर्जी सप्लायच्या पॉईंट ऑफ व्ह्यू फटका बसतोय. मग सगळ्यांचंच हित जर असं त्या ठिकाणी गुंतलं जात असेल तर त्यांच्याशी चर्चा करून, अरब राष्ट्रांशी चर्चा करून आपण जर यातून काही मध्यस्थाच्या भूमिकेतून हा प्रश्न जर सॉल्व्ह करू शकत असेल, मी स्पष्ट सांगतो, थोडंसं हे रूढ त्या ठिकाणी वाटेल ना, आपल्याला काही इराणशी पडलेलं आहे ना आम्हाला अमेरिकेशी काही पडलेलं आहे, पण आमची अर्थव्यवस्था, आमचे लोक जर यामुळे बाधित होत असतील तर माझ्या मते इट इज अन इमर्जन्सी फॉर अस, इट इज कंटेंजन्सी फॉर अस. आपण जे आहे जैसे थे या परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून पडद्यामागे मात्र नक्कीच सकारात्मक हालचाली भारताने कराव्यात असं मला स्ट्रॉंगली वाटतं. आता मला भारताचा विषय निघाला म्हणून मी जोडूनच प्रश्न विचारतो की मल्टीलॅटरल फॉरम जे म्हणजे ब्रिक्स असेल हे असेल, इथे भारताची जी आत्ताची जी स्थिती दिसते ती फार अशी मजबूत दिसत नाही. दुसरं अमेरिकेच्या संदर्भाने मग एवढ्या इतर राज्यांचे देशांचे भांडण लावून त्यात तिथे सगळं त्यांचे मिलिटरी फोर्स यूज करून
करू. भारतासोबत ट्रेड डील असेल किंवा या सगळ्यातनं तो पैसा भरून काढतोय का अमेरिका, या सगळ्यात बद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, माझ्या मते जो आहे आपण इश्यू वाईज कुठल्याही गोष्टीला पाहायला पाहिजे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये किंवा डिप्लोमसीमध्ये देर इज नथिंग लाईक ब्लॅक अँड व्हाईट, देर आर ग्रे झोन. मग माझ्या मते आपण इश्यू वाईज, फॉर एक्झाम्पल आता हा इराण संघर्ष त्या ठिकाणी आहे. मी भारत म्हणून जे आहे माझं याच्यात कुठे हित त्या ठिकाणी लपलेलं आहे आणि ते हित साध्य करण्यासाठी मग अमेरिकेला बोलणं किंवा अमेरिकेच्या साईडनं थोडासा टेस्ट असणं माझ्या फायद्याचं आहे का कुठल्या अँगलला आहे, त्या प्रकारे आपण याच्यात विचार केला पाहिजे. पण आता तुम्ही जो मुद्दा काढला, मी थोडंसं साईडला जातो पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांची याविषयी चर्चा केली, म्हणजे बघा किती गंमत आहे. आपणही चर्चा करतोय, आपल्या चर्चेमध्ये एक सुद्धा तो शब्द आला नाही आणि मागच्या 4 दिवसांपासून सगळ्याच न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या ठिकाणी मी चर्चा त्या ठिकाणी करतोय. खरं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 देशांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष होत असेल, संघर्ष कशाचा, युद्ध जर होत असेल तर हे युद्ध संपवण्याची जबाबदारी कोणाची? आपण म्हटलं की 1945ला दुसरं महायुद्ध झालं आणि मग अशी परिस्थिती होऊ नये, जगामध्ये शांतता असावी म्हणून युनायटेड नेशन्स नावाची एक संस्था आपण बनवली. त्यामधलं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, सुरक्षा परिषद, ज्याची जबाबदारी आहे की बाबा अशा प्रकारचा संघर्ष असेल तर लवकरात लवकर तो निवळावा. या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या दिवशी फ्रान्सनं रिक्वेस्ट केली म्हणून युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची एक मीटिंग त्या ठिकाणी झाली आणि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलनं सांगितलं की लवकरात लवकर हे युद्ध संपवावं, निषेध निषेध निषेध. याच्या पलीकडे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलनं काही केलं का? 4 वर्षापासून रशिया आणि युक्रेन यांचा संघर्ष त्या ठिकाणी होतोय. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल काहीतरी करू शकला का? मागच्या 1.5-2 वर्षामध्ये इस्रायल हमासच्या विरुद्ध, इराणच्या विरुद्ध, बाकी विषयी जे आहे जबरदस्त आक्रमक कारवाई करतोय, काहीतरी त्या ठिकाणी करू शकला का? भारत पाकिस्तान संघर्ष 7 मे ते 10 मे आमचं भांडण त्या ठिकाणी त्याच्यात झालं, आम्ही जबरदस्त कारवाई केली, त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही त्या ठिकाणी संपवलं. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मला जर कोणी विचाराल तर जो आहे तो सबशेल फ्लॉप त्या ठिकाणी होतोय. सॉरी टू यूज द वर्ड षंड. आज घडीला युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल ही षंड संस्था त्या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थानं जर 21व्या शतकामधले हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर लवकरात लवकर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलला रिफॉर्म करणं, त्यामधल्या सुधारणा करणं आवश्यक आहे. जी बेसिक ड्युटी किंवा बेसिक जे त्याचं काम आहे ते युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल जर करू शकत नसेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये अमेरिकेची दादागिरी चालतीये, त्याचबरोबर अशी युद्ध चालतायत आणि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल काहीही जर करू शकत नसेल तर मग ती संस्था ठेवायचीच कशाला? त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची जी आहे खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणजे मी ते जसा रेफरन्स त्या ठिकाणी दिला की एवढा मोठा प्रश्न आहे पण युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या रोल विषयी कोणी बोलत नाही किंवा त्याच्याविषयी जे आहे कोणीच त्या ठिकाणी क्रिटिसिझम करत नाही. तो डोनाल्ड ट्रम्प बाबा मात्र जे आहे मागच्या 1 वर्षामध्ये पाहिलं की जे काम युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलनं करायला पाहिजे होतं तो स्वतः म्हणतो मी 8 युद्ध थांबवली. आता 8 थांबवली, 7 थांबवली, 1 थांबवलं का एकही नाही थांबवलं, तो भाग त्यातला वेगळा. पण डोनाल्ड ट्रम्पची म्हणायची ही हिंमत जर त्या ठिकाणी होत असेल तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे तुमचं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल हे सुपर फ्लॉप त्या ठिकाणी ठरलेलं आहे. 20व्या शतकामध्ये त्यानं काम केलं असेल पण 21व्या शतकामध्ये 2026च्या रियालिटीज पाहता युनायटेड नेशन्स सिक्युरिटी सुपर फ्लॉप. आणि जर तुम्हाला खरोखरच त्या संस्थेला काही जर योग्य प्रकारे काम करावं असं वाटत असेल तर त्यामध्ये सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर सर. या सगळ्यांमध्ये आता म्हणजे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की युनो सारख्या संस्था आता काही करत नाही तर नव्याने रिफॉर्म होणं या सगळ्यांसाठी जर जगाला शांती हवी असेल तर. परत मी इराणच्या याच्यावरती येतो की तुम्ही जसं सांगितलं की अमेरिकेच्या बाजूने किंवा इस्रायलच्या बाजूने हे नाटो देश सगळे युद्धात सहभागी होत आहेत, पण इराणच्या बाबतीमध्ये असे प्रत्यक्ष सहभाग कोणाचा दिसत नाहीये. चायना असेल, रशिया असेल. हो, कारण चायना, रशिया यांचा जो आहे प्रत्यक्ष सहभाग दिसत नाही. इराणला अपेक्षा असेल की सर खरोखरच असा संघर्ष पेटला तर रशिया आणि चायना जे ते आमच्या बाजूने उभं राहतील. स्टेटमेंट दिले आंतरराष्ट्रीय पटलावर जे आहे, रशियानं स्टेटमेंट दिले की ही अमेरिकेची दादागिरी आहे, हे मान्य नाही. चायनानं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिले की टेरिटोरियल इंटिग्रिटी आणि सोव्हरेनिटी एक प्रकारे इराणच्या सार्वभौमत्वाचा आणि टेरिटोरियल इंटिग्रिटीचा हा भंग आहे, आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग आहे. स्टेटमेंट ठीक आहे, निषेध इथपर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढे काय? जे मी म्हटलं की बूट्स ऑन ग्राउंड. चायनाने जे आहे आपले स्वतःचे सैनिक, स्वतःचे शस्त्रास्त्र किंवा रशियाने जे आहे आपले स्वतःचे सैनिक इराणच्या युद्धभूमीवर पाठवले नाही आणि जोपर्यंत ते हे पाठवणार नाही तोपर्यंत सो कॉल जी चर्चा चालू आहे की ही 3ऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे का, ती 3ऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकत नाही कारण इराण जो आहे तो एकटा आहे. मग का करत नाही? ऑलरेडी रशिया जो आहे मागच्या 4 वर्षापासून युक्रेन युद्धामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्याचे सैनिक, त्याचबरोबर शस्त्रास्त्र आणि पैसा तिथं गुंतलेला आहे. आणखीन एका नवीन फ्रंटवर रशिया त्या ठिकाणी इराणच्या बाजूने उभा राहू शकतो का? त्याचं उत्तर नाहीये. शक्यता जी आहे ती कमी आहे. चायना, नक्कीच चायनाचं हित त्या ठिकाणी गुंतलं गेलेलं आहे कारण जितका हा संघर्ष वाढत जाईल तितकं जे आहे त्यांच्या एनर्जी सिक्युरिटीला त्यांच्यासाठीही प्रश्न निर्माण होते. पण मला वाटतं की चायना जो आहे इराणच्या बाजूने उभा राहून अमेरिकेशी पंगा घेण्याच्या ऐवजी जर अमेरिकेशी पंगा घेण्याची गरज पडलीच तर ऑलरेडी त्याचा जो तैवानचा प्रश्न आहे
आणि भविष्यामध्ये तैवानच्या अनुषंगाने चायना विरुद्ध अमेरिका असा संघर्ष होणं जे आहे एकदा त्यासाठी प्रेफरन्स चायना देईल रादर दॅन इराण वर्सेस अमेरिका संघर्षामध्ये प्रत्यक्षरित्या युद्धभूमीवर उडी घेण्याची ऐवजी. आणि हे चायना रशिया या ठिकाणी येत नाही. म्हणूनच माझ्या मते जे आहे इराण हा फार काळ या इस्रायल आणि अमेरिकेच्या जोडगोळीसोबत त्या ठिकाणी टिकणार नाही. पण मानलो थेरोटिकली जर चायना रशिया यामध्ये ओढला गेला तर पूर्ण गणित त्या ठिकाणी बदलेल. नॉर्थ कोरिया सुद्धा त्या ठिकाणी येईल. काही इस्लामिक राष्ट्र सुद्धा जे आहे इराणच्या बाजूला त्या ठिकाणी उभा राहतील आणि मग खऱ्या अर्थानं दोन वेगवेगळ्या प्रकारचे विभाग झाल्यामुळे ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला बिलकुल दम आहे. पण तोपर्यंत जोपर्यंत इराण एकटा आहे तोपर्यंत तिसरं महायुद्ध वगैरे काही नाही. सर, या युद्धामध्ये जे वेपन्स वापरले जातात म्हणजे जे इराणनी बरेचसे साहित्य हे चायनाकडनं खरेदी केलं होतं तर ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याची एक काय म्हणता येईल त्याला की त्या पद्धतीने त्याचा युज झाला नाहीये जे अमेरिकेच्या विरोधामध्ये. हे सगळे वेपन्स जे वापरले जातात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या युद्धामध्ये? नक्कीच. म्हणजे मुळात जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पहिला आता चायनाचा मुद्दा घेऊ. भारतासोबतचं ऑपरेशन सिंदूर असो किंवा व्हेनेझुएला मधला निकोलस मदुरोचं अपहरण अमेरिकेनं त्या ठिकाणी केलेल्याचा भाग असो किंवा जून 2025चा इराणचा संघर्ष किंवा आत्ताचा इराणचा संघर्ष, या तीनही केसमध्ये पाकिस्तान, इराण आणि व्हेनेझुएला यांच्याकडली एअर डिफेन्स सिस्टम जी होती, मिसाईल डिफेन्स सिस्टम होती, ती कोणाकडून घेतली होती? चायनाकडून विकत या देशांनी घेतली होती. पाकिस्तान, इराण, त्याचबरोबर व्हेनेझुएला. HQ-9 आणि HQ-12 एअर डिफेन्स सिस्टम सुपर फ्लॉप. कारण जी HQ-9 आणि HQ-12 डिफेन्स सिस्टम जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असली असती तर पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपण घुसून म्हणजे त्यांच्या GHQ जनरल हेडक्वार्टर आर्मीचं जे हेडक्वार्टर आहे रावलपिंडीमधलं त्या GHQ रावलपिंडीमध्ये घुसून हल्ला करू शकलो नसतो. रहीम यार खान, नूर खान बेस यावर आपण हल्ला करू शकलो नसतो. म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी जे आहे सुपर फ्लॉप ठरलं एअर डिफेन्स सिस्टम. जर ही HQ-9 आणि HQ-12 डिफेन्स सिस्टम जर चांगली त्या ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टम असली असती तर व्हेनेझुएलामध्ये जे आहे निकोलस मदुरोचं अपहरण त्या ठिकाणी होऊ शकलं नसतं. आणि ही जर सिस्टम चांगली असली असती तर पहिल्या काही मिनिटांमध्येच इराणमध्ये ज्या प्रकारे हल्ले अमेरिका त्या ठिकाणी करू शकला ते होऊ शकलं. म्हणजे पहिली गोष्ट, चायना दावा काही त्या ठिकाणी करू, बॅटल फील्डवर खरोखरच त्याची शस्त्रास्त्र किती टिकतील याविषयी शंका आहे आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपण समोर त्या ठिकाणी दिलं. मुळात या युद्धामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर झाला. म्हणजे सुरुवातीपासून इंटेलिजन्स पासून जर आपण पाहिलं तर आयातुल्ला अली खामेनीचा जर खात्मा त्या ठिकाणी केला तर तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं गेलं. तिथले जे तेहरानचे ट्रॅफिक लाईट होते आणि तिथले जे CCTV होतं मागच्या 1 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधीपासून तो सगळा डेटा कलेक्ट करणं, डेटा अनालिटिक्सच्या माध्यमातून त्याला योग्य प्रकारे त्याची विभागणी करणं आणि ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून तिथलं जे मोबाईल टॉवर होतं त्याचं जॅम करणं, म्हणजे तिथे टेक्नॉलॉजी वापरून सर्व्हिलन्स किंवा इंटेलिजन्सचं जे आहे गॅदरिंग त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर या युद्धामध्ये जे आहे अमेरिकेकडून जबरदस्त अशा प्रकारचे स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स B-1 आणि B-2 स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स वापरले जे लांबचा पल्ला गाठू शकतात. त्याचबरोबर बंकर बस्टर बॉम्ब्स त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी मारू शकतात. हा त्यांनी त्याच्यात प्रकार केला. इस्रायलला आपल्या एअर डिफेन्स सिस्टममध्ये जे आहे आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टमचा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये वापर त्या ठिकाणी केला. दुसऱ्या बाजूला इराणच्या बाजूनं लेटेस्ट असे शाहिद ड्रोन्स त्या ठिकाणी असतील, फतेह मिसाईल्स त्या ठिकाणी असतील, अशा प्रकारच्या बॅलिस्टिक त्याचबरोबर हायपरसोनिक मिसाईल आणि लेटेस्ट ड्रोनचा वापर केला. म्हणजे मुळात जर आपण पाहिलं तर हे मेनली एअर वॉरफेअर राहिलेलं आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनमॅन एरियल व्हेकल म्हणजेच ड्रोन्सचा, वेगवेगळ्या प्रकारच्या लेटेस्ट मिसाईल्सचा आणि त्याचबरोबर माझ्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा भरमसाठ वापर त्या ठिकाणी केला. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. सर, शेवटचा प्रश्न मी विचारतो म्हणजे याला आता सध्याची परिस्थिती आणि ऐतिहासिक अशा दोन्ही पार्श्वभूमी, अमेरिकेचा दबाव म्हणजे याच्यामध्ये की न्यूक्लिअर जी चाचणी होती आपली म्हणजे अणुशस्त्र चाचणी, आपण अमेरिकेचा एवढा दबाव असताना सुद्धा इंदिरा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, अब्दुल कलामांचं एवढा महत्वाचं होतं सगळ्यामध्ये, तर कुठल्याही दबावाला बळी न पडता भारताने न्यूक्लिअर चाचणी त्यावेळेस यशस्वी केली. आज अमेरिकेच्या दबावाला कुठेतरी थोडंसं बळी पडलेला आपण दिसतो. तर ह्या ऐतिहासिक त्या काळातल्या त्या नेतृत्वाबद्दल आणि आत्ताच्या भूमिकेबद्दल एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? आता हा पुन्हा एक म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि पूर्ण 1 तास आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येते. पण फक्त 1-2 महत्वाच्या गोष्टी मी याच्यात सांगतो की पुन्हा मी म्हणतो की फक्त विधानं देऊन त्या ठिकाणी चालत नाही. पण मला पर्सनली असं वाटतं काही गोष्टी ज्या आहे नरेंद्र मोदी सरकार हे खूप चांगलं त्या ठिकाणी करते. आत्मनिर्भर भारत इन डिफेन्स सेक्टर त्या ठिकाणी असेल, दहशतवादाविषयी जे खमकी भूमिका घेणं आणि ती बोलून दाखवणं आणि त्याविषयी काही कारवाया करणं या ज्या आहेत ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. पण माझ्या मते काही गोष्टी ज्या म्हणजे नरेंद्र मोदी हे सर्वोच्च नेते आहेत आता सरकारमधले आणि त्यांच्या पुढे कोणीच काही बोलू शकत नाही, तर ते त्यांच्याच काही विधानांमध्ये अडकलेले आहेत असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि मी फक्त एक विधान सांगतो. त्यांचं विधान आहे, कारण आफ्टर ऑल आता ग्लोबल लीडर म्हणून त्यांना इमर्ज त्या ठिकाणी व्हायचं, त्यांचं विधान आहे, इट इज नॉट एन एरा ऑफ वॉर.
त्यांचं म्हणणं आहे की जगाची सगळी परिस्थिती पाहता हे जे काही युद्ध करण्याचा हा कालावधी त्या ठिकाणी नाही. मी त्याच्याशी सहमत नाही. मी का म्हणतोय त्या ठिकाणी बघा, 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मी त्या ठिकाणी घेतो. रशिया युक्रेन, मागच्या कित्येक दशकांपासून रशियाला युक्रेनमधून जे काही हासिल करता आलं नाही ते त्यानं अटॅक केला आणि आज घडीला युक्रेनचा 20% भाग ऑलरेडी रशियाच्या ताब्यामध्ये आहे. ऍडव्हान्टेज रशिया. कुठून आला ऍडव्हान्टेज रशिया? इट इज नॉट एन एअर ऑफ वॉर, इट इज एअर ऑफ वॉर. वॉरच्या माध्यमातूनच रशियाने ते त्या ठिकाणी हासिल केलं आणि हे युद्ध रशिया युक्रेन मधलं संपेल तर ते ऍडव्हान्टेज रशियामध्येच त्या ठिकाणी संपेल वॉर. दुसरा मुद्दा इस्रायल. इस्रायल आणि हमास, इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा मागच्या कित्येक दशकांपासून चालू असलेला प्रश्न त्या ठिकाणी चर्चा झाल्या, अग्रीमेंट झाले, सगळं त्या ठिकाणी झालं. प्रश्न सॉल्व्ह झाला होता का? मागच्या 1.5 वर्षामध्ये जे आहे इस्रायलनं पॅलेस्टाईनमध्ये घुसला, हमासला जे आहे पूर्णतः नेस्तनाबूत केलं, गाझा पट्टी पूर्णच्या पूर्ण जे आहे बेचिराग झाली, त्याला आपल्या ताब्यामध्ये घेतलं. मागच्या कित्येक दशकांमध्ये नाही झालं. बरं, फक्त हमासच नाही, आपण पाहतोय आता इराणचाही बंदोबस्त झालेला आहे, त्याचबरोबर हिजबुल्लाचाही बंदोबस्त झालेला आहे, हुतीचाही बंदोबस्त झालेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी चर्चेच्या माध्यमातून, कराराच्या माध्यमातून मागची कित्येक दशक झाले नाही, ते कशाच्या माध्यमातून इस्रायल त्या ठिकाणी हासिल करू शकला वर्चस्व. मी या सगळ्या चर्चेमध्ये कोण बरोबर कोण चूक याविषयी मी चर्चा करतच नाहीये. एंड रिझल्ट काय, आउटपुट काय आहे, प्रॅक्टिकली त्याचा विचार करा. रशिया ऍडव्हान्टेज रशिया, इस्रायल ऍडव्हान्टेज इस्रायल. भारत पाकिस्तान 1947 पासून त्या ठिकाणी बाबा तुम्ही पाकिस्तानला सांगितलं आम्ही की बाबा दहशतवादाला तुम्ही सपोर्ट करू नका, आपण भाऊ आहोत, सगळं झालं. ऐकलं का पाकिस्ताननं? ज्यावेळेस आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं आणि ज्या प्रकारचे आम्ही अटॅक केले त्याच वेळेस काही अंशी आता आपण पाहिलं की तेव्हापासून ऑफकोर्स ऍक्टिव्हिटीज आहेत, पण त्यांचं प्रमाण, दहशतवादी कारवायांचं प्रमाण, सपोर्ट तर चालू आहे, पण भारत विरुद्ध जे आहे उघड कारवाया करायचं काम पण कम्पॅरेटिव्हली कमी त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला जर हासिल करायची असेल तर फक्त भाषणामध्ये जे आहे नोबेल प्राइज मिळवण्यासाठी किंवा एक प्रकारे जागतिक शांतीदूत बनण्यासाठी इट इज नॉट एन एरा ऑफ वॉर असं म्हणून त्या ठिकाणी चालणार नाही. मी या विधानाचा जो आहे स्ट्रॉंग क्रिटिक आहे आणि या विधानाला सपोर्ट करण्यासाठी मी 3 उदाहरणं तुमच्या समोर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. म्हणून नायदर मोदीचा विरोधक किंवा मोदीचा प्रशंसक, मला वाटतं त्या पॉलिसीच्या अनुसार काही निर्णय हे जबरदस्त मोदी सरकारनं त्या ठिकाणी घेतलेले आहेत, पण काही निर्णय हे खूप चुकीचे त्या ठिकाणी ठरलेले आहेत. इमेज बिल्डिंग मध्ये कुठेतरी जे आहे भारताची रणनीती किंवा त्याहून महत्वाचं भारताची आंतरराष्ट्रीय पटलावरची ज्या प्रकारची दिशा असायला पाहिजे तिथे कुठेतरी जे आहे आपण चुकतोय असं मला जे प्रांजळपणे या ठिकाणी वाटतं. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. सविस्तर ह्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दलची सविस्तर चर्चा सरांसोबत झालेली आहे. एकंदरीत हा विषय आपल्याला क्लिअर या ठिकाणी झालाय. भविष्यात आपण सरांकडनं या युद्धाचे काय परिणाम होतील याबद्दल आपण सरांची मुलाखत घेणारच आहोत. नमस्कार. नमस्कार.